नमस्कार. तुमच्या डोक्यात एखादी भन्नाट स्टार्टअप कल्पना आहे पण वेबसाईट बनवायच्या नादात अडकला आहात, वेळच नाहीये? मग काळजीत सोडा. कारण आज आपण अशा एका जबरदस्त AI टूलबद्दल बोलणार आहोत जे अक्षरशः काही सेकंदात तुमची वेबसाईट तयार करून देईल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, कुठलाही नवीन स्टार्टअप सुरू करायचं म्हटलं की एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. आपली आयडिया लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची कशी? हीच ती पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण, नाही का? चला याचबद्दल जरा बोलूया. म्हणजे बघा, डोक्यात एक कमाल आयडिया येते, पण ती खरंच बाजारात चालेल की नाही हे कसं तपासणार? त्यासाठी एक वेबसाईट तर हवीच, आणि ती पण अगदी झटपट, कारण आपल्याकडे वेळ तर खूपच कमी असतो, बरोबर? स्टार्टअपच्या दुनियेत ना सगळा खेळ वेळेचा आहे. तुमची आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रोफेशनल लँडिंग पेज खूपच महत्त्वाचं ठरतं. पण खरं सांगायचं तर ते बनवायला वेळ आणि पैसा दोन्ही भरपूर लागतं. आणि नेमक्या याच ठिकाणी मिक्सो AI सारखा एक टूल आपल्या मदतीला धावून येतं. मग आता प्रश्न येतो की या समस्येवर उपाय काय? तर तो उपाय आहे मिक्सो. हे एक असं AI लॉन्च पॅड आहे जे आपलं काम अगदी सोपं करून टाकतं. जरा विचार करा, तुम्ही तुमच्या बिझनेसची आयडिया फक्त एका वाक्यात सांगायची आणि काही क्षणात एक पूर्णच्या पूर्ण वेबसाईट तुमच्यासमोर तयार. हो, हे शक्य आहे. हेच तर मिक्सो AIचं काम आहे. हे एक असं AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म आहे जे तुमच्या कल्पनेला थेट प्रत्यक्षात उतरवतं. आणि असं नाहीये की मिक्सो फक्त लँडिंग पेजेस बनवतं. याचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. समजा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचंय, त्यासाठी वेबसाईट बनवा. न्यूजलेटरसाठी सबस्क्रायबर्स गोळा करायचे आहेत, त्यासाठी पेज बनवा. किंवा मग तुमची बिझनेस आयडियाच लोकांना आवडतीये की नाही हे तपासायचंय, त्यासाठीही पेज बनवू शकता. खूपच उपयोगी आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळं होतं कसं? चला, आता आपण प्रत्यक्ष पाहूया की मिक्सो वापरून काही सेकंदात वेबसाईट तयार कशी करायची. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी आहे की तिची सुरुवात होते फक्त एका वाक्याने. हो, फक्त एका वाक्याने. चला बघूया कसं ते. ही प्रक्रिया फक्त 3 अगदी सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण होते. स्टेप नंबर 1, तुमची आयडिया एका वाक्यात टाका. स्टेप नंबर 2, मिक्सोचं AI आपोआप सगळं काम करेल, म्हणजे वेबसाईटचा लेआउट, त्यातला मजकूर आणि साइन अप फॉर्मसुद्धा तयार करेल. आणि फायनली स्टेप नंबर 3, फक्त पब्लिश बटनावर क्लिक करा आणि तुमची वेबसाईट लाईव्ह. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यासाठी तुम्हाला कोडिंग किंवा डिझायनिंगचं काहीही ज्ञान असण्याची गरज नाही. ठीक आहे, तर आता तुमचं बेसिक पेज तर तयार झालं, पण त्याला आणखी प्रोफेशनल आणि आकर्षक कसं बनवायचं? त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, चला त्या बघूया. चांगले रिझल्ट्स हवे असतील तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, तुमची आयडिया सांगताना ती एकदम स्पष्ट आणि स्पेसिफिक असली पाहिजे. म्हणजे फक्त फूड डिलिव्हरी ॲप असं लिहिण्याऐवजी घरगुती ताजं जेवण पोहोचवणाऱ्या ॲप असं लिहा, फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट, AIने बनवलेलं पेज जसं आहे तसं पब्लिश करू नका. तुमच्या ब्रँडनुसार त्याचे रंग, लोगो वगैरे थोडे बदला, म्हणजे त्याला एक पर्सनल टच येईल. मिक्सोमध्ये आणखी काही जबरदस्त फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे AIमुळे तुम्हाला वेबसाईटसाठी तयार कंटेंट मिळतो. दुसरं, इथे ईमेल सबस्क्रायबर गोळा करण्याची सोय आहे, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही तुमची ऑडियन्स तयार करू शकता. तिसरं, यात इनबिल्ट ॲनालिटिक्स आहे, ज्यामुळे कोण तुमच्या वेबसाईटवर येतंय, काय बघतंय हे सगळं कळतं. आणि इतकंच नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा प्रोफेशनल डोमेन नेमसुद्धा वापरू शकता. कमाल आहे ना? आणि हे लक्षात घ्या की हे टूल फक्त वेबसाईट बनवण्यापुरतं नाहीये. खरं तर हे मॉडर्न स्टार्टअप आणि डिजिटल बिझनेस स्किल्स शिकण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम आहे. विशेषतः विद्यार्थी आणि जे नवीन उद्योजक आहेत, त्यांना आयडिया प्रत्यक्षात कशी आणायची याचा एक प्रॅक्टिकल अनुभव मिळतो. तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की मिक्सो हे किती पॉवरफुल टूल आहे. आता वेळ आहे तुमच्या डोक्यातल्या त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याची. मग पुढची स्टेप काय असेल? चला बघूया. सुरुवात करणं अगदी सोपं आहे. फक्त mixo.io या वेबसाईटवर जा. तुमच्या मनात जी काही स्टार्टअप आयडिया आहे ती एका वाक्यात लिहा आणि जादू बघा. तुमच्या डोळ्यांदेखत तुमची वेबसाईट तयार होईल. खरंच इतकं सोपं आहे हे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर एखादी वेबसाईट खरंच फक्त 5 मिनिटात तयार होत असेल, तर विचार करा, तुमच्या डोक्यातली कोणती मोठी भन्नाट कल्पना पुढच्या फक्त 5 मिनिटात जगात लॉन्च होऊ शकते? जरा विचार करून बघा.